अवांतर स्वरूपामध्ये धाव खर्च होतीये। पहिला चेंडू हा नक्कीच हातातून निसटला असावा, कदाचित आपण पाहू शकतो। पुढील चेंडूवरती कसं कमबॅक असेल मित्रांनो पाहणं गरजेचं असेल। आपण पाहतोय स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आपल्याला सन्मित्र आहे, नॉन स्ट्राईक वरती आपल्याला सागर पाहायला मिळतोय। वळूयात पुढील चेंडूकडे आपण। ओरपीच आहे, एज लागली होती, फटका फसला होता। 3-4 क्षेत्ररक्षक एका चेंडू खाली येऊन झेल टिपला जातोय। कम ऑन डीजे अमोल। सन्मित्र बॅक टू द पवेलियन। मित्रांनो आपण पाहतोय की पहिला चेंडू हा वाईड आला, त्यानंतर खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, फटका जोरदार मारण्याचा प्रयत्न सन्मित्रचा होता। यावेळी नक्कीच गोलंदाजाने आपली किमया दाखवून दिली आहे। एज लागून सन्मित्र बॅक टू द पवेलियन। पहिला झटका पहिला हादरा बसतोय मित्रांनो। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज शिवतेजच्या मार्फत। आझाद 11 करोड संघाकडून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय चारुदत्त म्हात्रे, हा सुद्धा एक लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी कशा पद्धतीने चारुदत्त म्हात्रे कडून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हे पाहणं गरजेचं असेल मित्रांनो, कारण आपण पाहतोय सन्मित्र हा अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर आपल्या खांद्यावरची जबाबदारी असेल। आपण 1 डाऊनला आलोय, त्यानंतर आपला संघ यावेळी अडचणीत आहे आणि अडचणीत असलेला संघ सोडवणं। यावेळी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। अंपायरजींनी 1 बाउन्स नक्कीच घोषित केलंय, फटकारलंय गोलंदाजाला की आपण यापुढील चेंडू अशा पद्धतीचा टाकू शकत नाही आहात, नाहीतर आपल्याला क्रिकेटचा लॉ येथे दाखवून द्यावा लागेल। वळूयात मित्रांनो मैदानाकडे। आपण निर्धाव चेंडू येतोय, अगदी उल्लेखनीय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे शिवतेजच्या मार्फत। लोअर फुलटॉस चेंडू होता, हलक्या हाताने कार्पेटच्या साहाय्याने जरूर खेळून काढला आहे। चेंडू ट्रॅव्हल केला जाईल तो म्हणजेच शॉर्ट मिड ऑन रिजन मध्ये। जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकी करत नाहीये तोपर्यंत एक धाव फलकावरती आणली जाते। पहिला चेंडू वाईट टाकला होता, त्यानंतर विकेट संपादन केली होती, त्यानंतर निर्धाव चेंडू आला होता आणि यावेळी एक धाव येते म्हणजे 2 धाव फलकावरती आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना वळूयात पुढील चेंडूकडे। नवीन बॅटर आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल, जो स्ट्राईकला आला होता, सलामीला आला होता सागर। यावेळी मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी एज लागलंय आणि फाईन लेग रिजन मध्ये चांगला झेल टिपला जातोय। दुसरा मासा जाळ्यामध्ये अडकलाय। सागर सुद्धा अगदी स्वस्त्यामध्ये बॅक टू द पवेलियन होतोय मित्रांनो। फलंदाजी मध्ये यावेळी मात्र कुठेतरी कलाटणी लागलेली दिसते। जो संघ अडचणीत यावेळी सापडताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच अमृत स्पोर्ट्स सासवणे। जर पाहायला गेलं तर आधीच्या सामन्यामध्ये त्याने एक उल्लेखनीय कामगिरी बजावली होती। यावेळी मात्र डू ऑर डाय या सामन्यामध्ये आपल्याला मात्र आपली प्रयत्नांची पराकाष्ठा लावावी लागेल। जर आपल्याला बनून राहायचं असेल, स्थिर सावर राहायचं असेल तर दोन्ही संघांना सांगू इच्छितो मित्रांनो की हा सामना तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा आहे। हा सामना जिंकणं आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। जर आपण हा सामना जिंकलात तर आपण पुढील फेरीमध्ये पात्र होऊ शकताय, अथवा आपल्याला इथून मात्र गाडी क्रमांक 52 पकडावी लागेल। वळणार असू मैदानाकडे आपण। नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय राजेश मोहिते। शिवतेज एक उल्लेखनीय कौतुकास्पद गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहे। ज्या अर्थाने गोलंदाजी होणं गरजेचं होतं आझाद 11 करून संघाकडून, त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये दाखवताना शिवतेज दिसतोय। अगदी 2 गडी त्याने जरूर मिळवले आहेत, धावसंख्येला अंकुश लावलाय। ज्यावेळी आपण म्हणतो की पॉवर प्लेच्या षटक हे फलंदाजासाठी ऍडव्हान्टेज असतं, एक संधी असते, पर्वणी असते, परंतु यावेळी मात्र गोलंदाजाने आपला बोलबाला जरूर करून दाखवला आहे। राईट हँड बॅट्समन नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईक वरती राजेश मोहिते पाहायला मिळतोय। ओव्हर पिच आहे नक्कीच डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स स्क्रीन वरती आदळेल, चौकारामध्ये तब्दील झालाय।
कम ऑन डीजे अमोल. फलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 6 धावा. 6 रन्स ऑन स्कोर बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस विथ 2 विकेट लॉस. मित्रांनो आपण पाहतोय जर विचार केला गेला तर जरी चौकार आला असला तरी गोलंदाज शिवतेज आपली गोलंदाजीची भूमिका एक कौतुकास्पद बजावताना आपल्याला दिसत आहे. यस, जर आपण पाहत असू पीएनपी चषक 2024 एक भव्य दिव्य असं क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आपण ह्याच्या आधी सुद्धा क्रिकेटचं आयोजन पाहिलं होतं पण ह्याच्यासारखं आयोजन मित्रांनो पीएनपी सारखं आतापर्यंत कुठवर झालं नव्हतं आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये. यावेळी एक चोरट्या स्वरूपामध्ये चिकी स्वरूपामध्ये धाव फलकावरती आणली जाते. षटकाची सांगता होते मित्रांनो. एक षटका अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती लावण्यात आली आहे ती म्हणजेच 7 धावा. 7 धावा देऊन 2 गडी मिळवण्यात यश आले ते म्हणजे शिवतेजला मॅन फ्रॉम आझाद 11 कुरुळ संघाकडून आपण पाहतोय. जर विचार केला गेला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपली गोलंदाजीची गुणवत्ता आतापर्यंत चांगली लागली आहे. उर्वरित येणारे षटक कशा पद्धतीने कोणत्या संघाकडून मित्रांनो झुकले जातील हे पाहणं गरजेचं असेल. जर आपण सामने पाहिले असतील तर नक्कीच 70-80 स्कोर हा एकदम सोप्या पद्धतीने या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धाव संख्या ही मैदानामध्ये होत असते परंतु गोलंदाजाला नक्कीच आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून एक उच्च प्रतीची गोलंदाजी करून आपल्या संघाला स्थिर स्थावर करावं लागतं. यावेळी नवीन गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळेल. तेजस पाटील स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच चारुदास म्हात्रे राजेश मोहिते. चला वळूयात मैदानाकडे. माझी विनंती असेल बोथ ऑफ टीम्स की आपण कोणतीच टीम मीटिंग करायची नाहीये षटक संपल्यानंतर किंवा विकेट गेल्यानंतर. कारण जर आपण टीम मीटिंग केली तर नक्कीच आपल्याला अंपायरची पॅनलाइज केलं जाईल. सो आपण या सूचनेकडे जरा लक्ष द्यायचं आहे. शॉर्ट चेंडू होता नक्की स्लॉट मध्ये जरूर आला नाहीये. चेंडू ट्रॅव्हल केला जाईल 30 यार्ड सर्कल मध्ये. नक्कीच फायनल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. चेंडू अडवला जातो. येस इट इज. चेंडू निर्धाव येतोय मित्रांनो. निर्धाव चेंडूने नक्कीच गोलंदाज तेजस पाटीलचं मनोबल उंचावलं असेल कारण पहिला चेंडू होता हा. ज्यावेळी गोलंदाजाचा पहिला चेंडू मित्रांनो निर्धाव येतो ना त्यावेळी गोलंदाजाला असं वाटतं होप्स येतात की पुढील चेंडू मी आणखीन चांगल्या रीतीने हाताळेन. वळूयात पुढील चेंडूकडे. फुल टॉच आहे. चुकी केली. पहिला विमर पाहायला मिळतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकारामध्ये तब्दील होतोय. वरून सीमा रेषा पार. यस इट इज मॅक्सिमम हिट. चला नो टीम मीटिंग्स. आपल्याला 20 मिनिटांमध्ये ही षटकं संपवणं गरजेचं आहे अथवा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. या सूचनेकडे जरा बोथ ऑफ टीम्सने जरा लक्ष द्यायचं आहे. आपण पाहतोय की एक चांगल्या सॉंगची थीम आपल्याला पाहायला मिळते. पीएनपी चषक 2000 मार्फत आपल्याला पाहायला मिळते. हे आगळं वेगळं आणि भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला माननीय सौ चित्रलेखाताई पाटील आणि श्री नुपाल शेठ पाटील यांच्या माध्यमातून हे जे पीएनपी चषक 2023 आपल्याला पाहायला मिळालंय. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि तरुणाईला आकर्षित करणारी, तरुणाईसाठी निर्धाव चेंडू, कमबॅकिंग चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानंतर ज्यावेळी कमबॅकिंग चेंडू येतो ना त्यावेळी गोलंदाजाचं कला कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूने मित्रांनो धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे.
धावसंख्या धाव फलकावरती 18 या धावेवरती स्थित आहे, स्थावर आहे, आराम करत आहे आणि आराम करत असलेल्या धावसंख्येला यावेळी पुढील चेंडूवरती ओघ देण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून होईल का हे पाहणं गरजेचं असेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट वरती परफेक्ट आला नाहीये. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू शॉर्ट मिड ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल केला जाईल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येईल. बॅक टू बॅक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला तेजस पाटील कडून. जरी षटकार खाल्ला असला तरी एक उच्च प्रतीची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. ओळ्यात पुढील चेंडूकडे आपण राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट चेंडू आहे, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आला नाहीये. क्षेत्ररक्षकाने गचाळ क्षेत्ररक्षण जरूर केलंय. चेंडू ट्रॅव्हल केला जाईल तो म्हणजे डीप मिड विकेट रिजन मध्ये. जोपर्यंत फेकी होत नाहीये तोपर्यंत 2 धावा अगदी यशस्वीरित्या धाव फलकावरती आणल्या जात आहेत. धाव पटलावरती धावा लागल्यात, त्या म्हणजेच 20 धावा. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. वळूयात मैदानाकडे आपण. राजेश मोहिते यावेळी मात्र कशा पद्धतीने गोलंदाजाचा समाचार घेतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. अंपायरजींनी दोन्ही हात जमिनीला समांतर करून आम्हाला कळवलं आहे की हा चेंडू मात्र वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अजूनही एक धाव गणली जात आहे. एका धावेने धावफलक धीम्या गतीने पुढे सरसावताना आपल्याला दिसते. वळणार असू आपण पुढील चेंडूकडे. लोअर फुल टॉच होता. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल केला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. एक धाव धाव फलकावरती आणली जाते. स्ट्राईक रोटेट होते. षटकाची सुद्धा मित्रांनो सांगता झाली आहे. 2 षटका अखेरीस 1 षटकार खाऊन धावसंख्या धाव फलकावरती लागले ती म्हणजेच 22 धावा. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जर पाहायला गेलात तर षटक क्रमांक 1 मध्ये शिवतेज पाटीलने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करून 2 गडी गारद केले होते. त्याच पाठोपाठ तेजस पाटीलने 15 धावा खर्च करून धावसंख्या धाव फलकावरती लावली आहे ती म्हणजेच 22 धावा. 22 धावा आतापर्यंत 2 षटकांमध्ये झाल्यात. उर्वरित येणारी 3 षटकं आणि या 3 षटकांमध्ये किती धावा मिळवेल अमृत स्पोर्ट्स सासवणे हे पाहणं मित्रांनो गरजेचं असेल. त्याच्या अगेन्स्ट धावा डिफेंड करत असताना जसं म्हटल्याप्रमाणे टॉस बॉक्स मध्ये एक 70च्या आत धावा रोखायच्या आहेत. आझाद 11 कुरुळ संघाचा कर्णधार आम्हाला सांगत होता. यावेळी ते मैदानामध्ये उतरवणार का मित्रांनो हे पाहणं गरजेचं असेल. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच बॅटर राजेश मोहिते. नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच चारुदास म्हात्रे. ओळ्यात पुढील चेंडूकडे आपण. ओरपीच्या यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल केला जाईल तो म्हणजेच फाईन लेग रिजन मध्ये सीमा रेषा पार षटकार. षटकारांशी नक्कीच येथे स्वागत केलं जाईल ते म्हणजेच विजय घाणेकरचं. वळूयात पुढील चेंडूकडे. पुन्हा एकदा ऑफ स्टिकला निघून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नांवरती यावेळी मात्र पाणी फिरलंय विजय घाणेकरने. कारण त्याने ओळखलं होतं, त्याने जाणलं होतं ज्यावेळी तो गोलंदाजीसाठी धावपट्टीवरती आला होता नक्कीच क्रॉस खेळण्याचा प्रयत्न ओळखून काढलाय आणि एक चांगला सुरेख चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वळणार असू पुढील चेंडूकडे. यावेळी मात्र पॉइंट्सच्या वरून काढलाय. 1 बाउंस सीमा रेषा पार. यस इट इज चौकार. पाहतोय की धावसंख्या मात्र थोडी विसावत होती, थांबत होती. त्या धावसंख्येला मात्र येथे एक्सेटर वरती पाय ठेवून धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न यावेळी केला जातोय तो म्हणजे राजेश मोहिते मार्फत. खोलवर आहे, फटका फसलाय, टॉप एज लागले आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपून राजेश मोहिते बॅक टू द पवेलियन. 3rd विकेट लॉस. खेळी करून राजेश मोहिते बॅक टू द पवेलियन होतोय मित्रांनो. चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाकडून. यावेळी त्याच्यासारखी साजेशी खेळी यावेळी होणं गरजेचं आहे कारण अजूनही इथून पुढील
2 षटकं येणं बाकी असतील आणि या षटकातील उर्वरित चेंडू येणं बाकी असतील. जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर एक चांगली फलंदाजी होणं, एक सन्मानपूर्वक धावसंख्या होणं गरजेचं आहे. कारण त्याच्या अगेन्स्ट आपले गोलंदाज कितपर्यंत टिकून राहतील हे सुद्धा मित्रांनो महत्वाचं असेल. वळूयात पुढील चेंडूकडे आपण. विजय घाणेकर षटकार चौकार खाऊन सुद्धा विकेट मिळवण्यात यश प्राप्त होतंय. पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल हे पाहणं गरजेचं असेल. राईट आर्म राऊंड द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जयेश लट. जर आपण पाहायला गेलात तर पीएनपी चषक 2024 चा हा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, नक्कीच त्याला पॉइंटच्या बाजूने खेळून काढला आहे. चेंडू चौकारामध्ये तब्दील झालाय. व्हॉट अ शॉट. अगदी लेझी शॉट खेळला होता परंतु कोणताच असा फलंदाज मैदानामध्ये आहे जो गॅप मधून खेळण्यासाठी ओळखला जातो. उत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम फलंदाज याच्यामधला फरक जयेश लट कडून तुम्ही शिकू शकता. केवळ हा बघा, हे मैदान 360 डिग्री मध्ये आहे. पहिल्या दिवसापासून आपण काय पाहतोय की मैदानामध्ये खेळत असताना तुम्ही फक्त षटकारांसाठी जाताय किंवा मोठ्या फटक्यांसाठी जाताय, पण मोठे फटक्यांपेक्षा मैदानामध्ये 360 डिग्री मध्ये ज्या ज्या सिच्युएशन्स आहेत त्यानुसार जर तुम्ही खेळलात, जिथे तुम्हाला गॅप मिळणार आहे तिथून धावा तुम्ही बनवल्यात, जिथे तुम्हाला अर्थातच जागा उपलब्ध आहे तिथून धावा तुम्ही चोरल्यात तर अधिक धावा येऊ शकतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती आणि अमृत स्पोर्ट्स सासवणे संघ मैदानामध्ये जो संतोषजी गावण यांनी पुरस्कृत केलेला आहे तो मैदानामध्ये पुढच्या 2 षटकामध्ये अधिक धावा बनवण्याचा प्रयत्न नक्की करणार. कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये ही जी अर्थातच आपण पाहतोय ना, बघा काय विहंगम दृश्य आहे मैदानाचं. हे विहंगम दृश्य प्रोलिंग स्पोर्ट्सच्या या कॅमेरामॅनने आपल्या कॅमेरामध्ये कैद केलेलं पाहायला मिळतंय. इतकं अप्रतिम असं हिरवळ असलेलं मैदान आणि त्याच वेळेला सुंदरसे ग्राफिक्स डिझाईन केलेले आहेत. मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूच्या एक्सप्रेशन कॅच केल्या जात आहेत. मग काल ओमकार पाटीलची ती एक्सप्रेशन सुद्धा मैदानात आपल्याला विचार करावी लागेल. सुमित भगतच्या त्या एक्सप्रेशन कडे जावं लागेल. सामना संपताना, सामना विजयी होताना, सामना हातातून निसटताना कशा प्रकारे अर्थातच मैदानामध्ये ज्या ज्या सिच्युएशन पाहिल्या होत्या ना त्या इंटरेस्टिंग होत्या. म्हणजे पुढच्या 12 चेंडूंकडे थोडा वेळ तुझा मी घेणार आहे, जेव्हा 5 षटकामध्ये किती धावा येणार याच्यावरती आपल्याला बोलायचं होतं. 12.33च्या सरासरीने धावा बनवलेल्या जात आहेत. शिवतेज गोलंदाजीला आलाय, जो आझाद 11 कुरुळ संघाचा कर्णधार आहे. शिवतेजकडे सुरुवातीच्या काळामध्ये एक परिपक्व गोलंदाज म्हणून पाहिलं. गेल्या काही दिवसानंतर तो मैदानामधून गायब होता, कारण टेनिस क्रिकेटपासून थोडासा दूर गेला होता. पण जसा मैदानामध्ये आला शिवतेजकडून ती अफलातून अर्थातच कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर या दोन्ही आघाड्यांवरती तो मैदानात खेळतोय आणि म्हणूनच अवधूत पाटील यांनी त्याला संघाचा कर्णधार केलाय. पण आज चारू दत्तकडून सुद्धा अपेक्षा असेल, जेव्हा वारा त्याच्या बाजूने आहे थोडाफार, तेव्हा धावा जर बनवल्या त्याने या एंडकडून, खास करून जेव्हा स्टेज एंडकडून तो बॅटिंग करतोय आणि शिवतेज विरुद्ध चारू दत्त हे बॅटल थोडं इंटरेस्टिंग आहे. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला जाग्यावरून फटका खेळलाय, पण परंतु फटका फसलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या वरती. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि फलंदाज जाणार आहे पावलांमध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. तुम्ही शॉर्ट ऑन पूल या वेळेला मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू होता आणि तो तुम्ही जर अशा पद्धतीने खेळत असाल, बघा टेक्निक्स फार महत्वाचे आहेत. हा लॉंग ऑनला या वेळेला फटका खेळला गेला. तुमच्याकडे तो टायमिंग जर साधलं गेलं असतं तर चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला असता. शिवतेजने या वेळेला चेंडूच्या टप्प्यामध्ये आणि गतीमध्ये बदल केली होती. त्याने पाहिलं होतं की अवे फ्रॉम द बॉडी जाण्याचा जर प्रयत्न केला, त्याने या वेळेला क्षेत्ररक्षकाला सांगतोय की तुझा कॅच आहे. आणि आझाद 11 कुरुळ संघाच्या कर्णधाराने याने जेव्हा त्याने सांगितलं की क्षेत्ररक्षकाला कॅच आहे, हा फटका खेळताना त्याच्या ज्या एक्सप्रेशन आहेत ना मैदानात बघा कॅमेराने कशा कैद केल्यात. फटका खेळल्यानंतरच फलंदाजाला कळलं होतं. कमलाकर दादलेने सुद्धा हात उंचावून सांगितलं की कॅच साठी रेडी राहा. आणि मग फलंदाजाने सुद्धा शोल्डर डाऊन केले. त्याला कळलंय की आपण बाद होऊन परतणार आहोत पॅव्हलियनमध्ये. 4 गडी बाद 38 धावा धावफलकावरती आहेत आणि ही संपूर्ण क्षणचित्रे प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुमच्या समोर
चांगला चेंडू, या वेळेला यॉर्कर लाईन चेंडूने गोलंदाजी कशी करायची याची उत्कृष्ट नमुने तुम्हाला अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यामधून सुद्धा शिकायला मिळतील. बघा, शिकणं ही जी काही कला आहे ना, ती तुम्ही खास करून मुंबईमध्ये गेलात तरच शिकाल, दिल्लीमध्ये गेलात तरच शिकाल असं काही नाहीये. रांचीच्या छोट्याशा गावामधून येणारा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार होतो. का होतो? त्याच्यासाठी तुम्हाला मुंबापुरीत जावं लागत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला दिल्लीच्या अकॅडमीमध्ये शिक्षण घ्यावं लागत नाही. नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असावं लागतं आणि ते क्रिकेटने मैदानात दाखवलंय ना. शिवतेजने हेच तर आज मैदानामध्ये दाखवलं की जेव्हा बऱ्याचशा संघ मालकांनी संघाचे कर्णधार हे खास करून अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना कर्णधार म्हणून केले, तेव्हा अवधूतने निर्णय घेतला, चला आपला एखादा कर्णधार जर मुरुड विभागातला असलाय आणि त्या पद्धतीने जर त्याला आपण एक वेगळा प्लॅटफॉर्म दिला तर तोही महत्त्वाचा असेल. आणि हेच शिवतेजकडून आपण पाहतोय सुद्धा. अकोट टप्प्याचा चेंडू आता कदाचित ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवरती गोलंदाजी करतोय की काय असं मला साधारण वाटलं, कारण त्या प्रकारे म्हणजे जो चेंडू ब्रिस्बेनला उसळतो किंवा त्याच वेळेला वाकाच्या खेळपट्टीवरती असा जातो, यष्टीरक्षक कमलाकर दादलेच्या हातामध्ये गेल्यानंतर पंचांनी इशारा केला याच दरम्यान की तो वाईड असणार आहे. पण असा चेंडू उसळल्यानंतर मी म्हणेन ना, स्पिनर खुश असतील, कारण काल सुद्धा आपण त्याच्यावरती बोललो होतो. 4 गडी बाद 40. स्लोवर वन, धीम्या गतीचा चेंडू, हळुवार गतीचा फसवा चेंडू ज्याला आपण म्हणतो क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. ज्या वेळेला डॅवन ब्राऊने हा चेंडू फेकला ना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये झालेलं हे बदल आपण पाहतोय. नेहमी आपण म्हणतो ना की चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन अ वर्ल्ड, आणि तीच गोष्ट मैदानामध्ये पाहायला मिळते. हे बदल आत्मसात करायचे असतात. जयेश लट समोर हे बदल दाखवले जातात आणि या बदलाचा बळी सुद्धा मिळतोय. जयेश लट बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये शिवतेज कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फर्म 4थी विकेट आपल्या नावावरती नोंदवतोय. धन्यवाद डीजे मास्टर. पीएनपी चषकाची खासियत आपण पाहतो ना, स्टेडियम या वेळेला जसे मैदानाच्या अवतीभोवतीचे रंग बघाल, तुम्ही खेळपट्टीवरचे रंग बघा, स्टंपचा रंग बघा. डे मधले स्टंप्स वेगळे आहेत, नाईट मधले स्टंप्स वेगळे आहेत. पिंक कलरचा हा स्टंप ज्या वेळेला वागताना आपण पाहिला आणि त्या वेळेला यष्टी रक्षकाच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा बरंच काही सांगून जाणारा होता. आणि शिवतेज सुद्धा म्हणतोय की ही 4थी विकेट माझ्या नावावरती नोंदवल्यानंतर आता आझाद 11 कुरुळ संघाला जे हवंय त्या पद्धतीने तो घडवतोय सुद्धा. कर्णधाराला अशा पद्धतीने आश्वासदायक कामगिरी करावी लागतं. मी कालच्या सत्रामध्ये सुद्धा म्हणालो होतो की कर्णधार फक्त खेळाडूंना कॉल करून बोलवणारा नसावा किंवा त्याच वेळेला मी संघाचा कॅप्टन आहे म्हणून टॉस उडवण्यासाठी जाणारा कॅप्टन नसावा. त्याला ती जबाबदारी घ्यावी लागतं. मग वेगवेगळ्या आघाड्यांवरची जबाबदारी असेल. तुमच्याकडे उत्कृष्ट फलंदाज आहे म्हणून त्याला तुम्ही कॅप्टन बनवू शकत नाही. तो उत्कृष्ट गोलंदाज आहे म्हणून तुम्हाला त्याला कॅप्टन बनवायचा नसतो. तुम्हाला साऊथ आफ्रिकेमध्ये जावं लागेल. बघा, ज्या वेळेला हॅन्सी क्रोनिये त्या मॅच फिक्सिंगच्या गोष्टीनंतर त्याला बाहेर जावं लागलं, दक्षिण आफ्रिके संघाने कोणाला कर्णधार बनवलं? ग्रॅमी स्मिथला कर्णधार बनवलं. त्यावेळेला ग्रॅमी स्मिथ केवळ साधारण एखाद दुसरी टेस्ट खेळले होते आणि फक्त 21 वर्षाचा होता. पण त्यानंतर ग्रॅमी स्मिथने दक्षिण आफ्रिकेचं तब्बल 12-13 वर्ष नेतृत्व केलं आणि दक्षिण आफ्रिका संघ घडवला. संघ घडवणारा कर्णधार असावा लागतो ना. माणसं घडवणारी माणसं असावी लागतात ज्यांना आपण त्यांचं नेतृत्व मान्य करतो. 5 गडी बाद 41 धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता येणारं शेवटचं षटक कोणता गोलंदाज घेऊन येणार आझाद 11 कुरुळ संघासाठी हे शिवतेजचे प्लॅन रेडी असतील. विनंती असेल की आधी अधिक वेळ दौडायचा नाहीये. आपण पाहतोय ना ग्राफिक्स हे की मिथून खेळतोय वैयक्तिक 1 धावेवर, विक्रम तळे अजूनही 1 धावेवरती खेळतोय. जयेश बाद झाला 6 वर. राजेश मोहितेने 13 चेंडूत 28 धावा बनवल्या. पण सगळ्यात धक्कादायक काय होतं? सन्मित्र 0 वर परतला, सागर 0 वर परतला. हे सगळ्यात धक्कादायक होतं आणि तिथून उठलेला नाहीये. बघा, अमृत स्पोर्ट्स सासवणे संघ जो आहे ना तो अजून त्या फ्लॅशबॅक मध्ये आहे. शिवतेजने 2 षटकं टाकली, 11 धावा दिल्या, 4 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. इतर 2 गोलंदाजांनी 1-1 षटक टाकले आणि आता नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येणार जेव्हा शेवटचं षटक सुरू होतंय. 10.25 ची सरासरी मैदानामध्ये राखली जाते आणि गोलंदाजीसाठी येतोय नितीन भुरे गोलंदाजीला येतोय. मॅन फ्रॉम शिरगाव मुरुड नितीन भुरे गोलंदाजीला येणार. नितीन भुरेच्या हातामध्ये चेंडू सोपवताना शिवतेजला हे सुद्धा माहिती असावं की आपण याच्यासोबत क्रिकेट खेळलोय. बघा, कर्णधाराला हे सुद्धा थोडा अभ्यास करावा लागतो की आपण एखाद्या खेळाडू सोबत आपण जर अधिक वेळ खेळलेलो असो ना तर त्याच्यासोबतची केमिस्ट्री मैदानामध्ये तुम्हाला जुळून आणावी लागते. हा पहिला चेंडू यावेळेला टप्पा घेतल्यानंतर फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला, त्याला तो खेळून काढायचा होता.
अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढणे. अलीकडच्या काळामध्ये ज्याला आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणतो की घुसून मारायचा, घुसून मारणं हे मुंबई क्रिकेटने खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणजे उमेशजी मांजरेकर असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये कृष्णा सातपुतेचे तुम्ही व्हिडिओ पाहता, योगेश पेणकरला अशा पद्धतीने खेळताना पाहता, एजाज कुरेशीला आपण खेळताना पाहता. हे का पाहतो आपण? कारण या खेळाडूंचे काही एक म्हणतात ना की पॅरामीटर त्यांनी सेट केलेले आहे आणि तेच मैदानामध्ये आपण बऱ्याच वेळेला क्रिकेटच्या मैदानामध्ये त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतो. पण मला वाटतं या फॉलो करत असताना आपण त्या पद्धतीने मेहनत घेतोय का, प्रॅक्टिसमध्ये त्या गोष्टींवरती अर्थातच अधिक लक्ष केंद्रित करतोय का? कारण दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, एक प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, दुसरा फोकस महत्त्वाचा आहे आणि त्यातून तुमचा खेळ बहरत असतो. नितीनने तेच तर आज मैदानामध्ये दाखवलंय. 2 चेंडू टाकले, 1च धाव खर्च केले, 42 धावा धावफलकावरती आल्यात, 42 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. सासवणे संघ इथून किती असणार? 50 प्लस, 55 प्लस, 60 प्लस की 50च्या खाली? मिथून यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बराच काळ हवेत. कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा, कदाचित असं म्हणावं लागेल. या वेळेला मिडवे साधारण एक कव्हर, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू खाली गेला, चेंडू खाली झेल टिपण्याचा त्याने प्रयत्न केला, शेवटच्या क्षणाला तो प्रयत्न सोडून सुद्धा दिला. पण एक सोडलेला झेल किंवा त्याच वेळेला सोडलेली संधी पुढच्या 3 चेंडूंवरती काय रिझल्ट घेऊन येणार आहे ना, त्याच्यावर बरंच काही निर्भर असणार आहे. नितीन या वेळेला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये मिथून तळे बाद होतोय आणि पुढचा फलंदाज लगेचच मैदानामध्ये जाईल जेव्हा धाव फलकावरती धावसंख्या लागले 6 गडी बाद 44. धन्यवाद डीजे मास्टर. मी प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला विनंती करतोय की तुम्हाला सुपर 12चा पहिला सामना खेळायचा आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध पहिला सामना असेल तो अर्थातच यशश्री कन्स्ट्रक्शन थेरोंडा अजय चौलकर यांच्या विरुद्ध तुम्हाला सामना खेळायचा आहे. त्यामुळे प्रदीप स्पोर्ट्स साखर आपण कुठे जायचं नाहीये. आणि खेळाडूंना विनंती असेल तुम्ही जेवढा वेळ लावाल तेवढा तुम्हालाच बॅड लाईट होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आपण फ्लड लाईट मध्ये खेळू पण सुरुवातीला बॅड लाईटचा विचार सुद्धा आपण करायचा आहे. 6 गडी बाद 44. वळूया जेव्हा शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे. विक्रम आणि राजा ही जोडी मैदानामध्ये आहे. जेव्हा त्यांना धावा बनवायच्या आहेत अशा वेळेला राज मैदानामध्ये आलेला असताना नितीनचे पुढचे 2 चेंडू महत्त्वाचे ठरतील. चांगली गोलंदाजी, योग्य टप्पा, अचूकता आणि कंट्रोल मेकॅनिझम हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो गोलंदाजी करत असताना. की गोलंदाजी करताना तुम्ही अधिक वेगवान गोलंदाजी करताय, तुम्ही स्पिनिंग अटॅक करताय, तुम्ही लेग स्पिनर आहात, तुम्ही ऑफ स्पिनर आहात, तुम्ही मीडियम फास्ट बॉलर आहात, तुम्ही फास्टर आहात, कटर बॉलर आहात, व्हॉट एव्हर इट मे बी, ते तुमचं स्पेशलायझेशन असेल. पण तुमच्याकडे व्हेरिएशन्स काय आहेत ना ते फार महत्त्वाचं आहे. एका जागी एका वेळेला तुम्हाला त्या गोष्टींचे प्रयोग करून दाखवावे लागतात आणि ते यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडून दाखवावे लागतात. हेच केलं आज आझाद 11 कुरुळ संघाच्या गोलंदाजाने. 5 षटकामध्ये 45 धावांवरती रोखलंय आणि 46 धावांचं आव्हान असेल ते आपल्या स्वतःच्या संघासमोर. 45 धावा बनवल्या सासवणे संघाने आणि 46 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उभे टाकणार आहेत. ती सलामीची जोडी या वेळेला मैदानामध्ये येईल. मी विनंती करेन सासवणे संघाला की त्वरितच आपण क्षेत्ररक्षणाला उतरायचं आहे. पण तोपर्यंत ऐकूया एक छानसं गीत. जाऊया डीजे मास्टरकडे. ने 2 षटकं टाकली, 11 धावा खर्च केल्या, 4 विकेट. तेजस पाटीलने 1 षटक टाकलं, 15 धावा खर्च केल्या. विजयने या ठिकाणी विजय घाणेकर यांनी 1 षटक टाकलं आणि 15 धावा खर्च केल्या. पण यशस्वी गोलंदाज अर्थातच होता तो शिवतेज, ज्याने अर्थातच 4 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. फॉल ऑफ विकेट जर पाहिलं ना, पहिला गडी 1 वर बाद झाला, दुसरा 2 वर, तिसरा 32, चौथा 38, पाचवा 40 आणि 6वा 44. पण 2-32 नंतर जी पार्टनरशिप येणं महत्त्वाचं होतं ती पार्टनरशिप यायला मिळाली नाही. क्रिकेट इज ऑल अबाउट पार्टनरशिप असं आपण नेहमी म्हणतो.
आज दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं ना तर आमचे स्टॅटिस्टिशियन या ठिकाणी आम्हाला कळवत आहेत की दिवसभरामध्ये 500 धावा पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे आजच्या दिवसात 500 धावा पूर्ण झाल्यात. पारितोषिकांची सुद्धा 500 प्रमाणे खैरात होताना आज आपण मैदानामध्ये पाहिले. 250 सुद्धा मैदानामध्ये लागल्या. म्हणजे इंडिव्हिज्युअल स्कोअरमध्ये सुद्धा अनेक पारितोषिकं मिळतात, पण त्याच वेळेला ती कामगिरी होते. त्याचंही आपण कौतुक करूया. चला सलामीची जोडी मैदानात येऊ द्या. आझाद इलेव्हन कुरुळ संघाची सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये आली पाहिजे. सुपर 12 चे सामने अर्थातच थोड्याच वेळामध्ये सुरू होतील, कारण एक संघ फिक्स झाला आहे, दुसराही संघ फिक्स झाला आहे. आणि आता म्हणजे एक संघ फिक्स झाला म्हणजे यशस्वी कन्स्ट्रक्शन हा पहिला संघ काल अर्थातच फिक्स झाला होता. आणि त्यानंतर दुसरा संघ जो फिक्स झाला म्हणालो मी, तो अर्थातच पहिला सामना जिंकले किंवा या लीग मधले दोन्ही सामने जे जिंकले प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ, त्यांचं अभिनंदन करूया. आणि त्यांना सुपर 12 चा पहिला सामना खेळायचा आहे. PNP चषक 2024 मध्ये कोणकोणत्या गोष्टी खास आहेत असं जर विचारलं ना तर प्रत्येक गॅलरीमधून 3 ते 4 पर्याय सहज मिळू शकतात. एवढे 25 म्हणजे 728 पर्याय तुमच्या समोर असतील. आणि कदाचित मी 28 म्हणतोय तर तुम्ही कदाचित ते पर्याय 50 सुद्धा सांगाल. इतक्या छान गोष्टी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालेल्या आहेत. आज संपूर्ण तुम्ही जरा थोडं मैदानाच्या बाहेर जाल किंवा जिथे तुम्ही जाल, अगदी अलिबाग शहरामध्ये तुम्ही एखाद्या ठिकाणी बीचवर बसलेला असाल, तिथे बाजूला बघितलं तर तुम्हाला एखाद्याच्या हातामध्ये मोबाईल दिसेल आणि तो मोबाईलमध्ये काय पाहतोय, PNP चषकाचा सामना पाहतोय. इतकंच नव्हे, अलिबागमधून मुंबईला काही लोक चाललेत आणि मुंबईला जाताना सुद्धा PNPच्या बोटमध्ये किंवा इतर फेरी बोटमध्ये सुद्धा लोक काय पाहतात, PNP चषकाचा सामना पाहतात. इतकंच नव्हे, इथे आलेले पर्यटक मंडळी सुद्धा काल परवा जेव्हा सुट्टीचा दिवस होता, ज्याला आपण वीकेंड म्हणतो, त्या वीकेंडला सुद्धा माणसं कुठे येत आहेत तर मैदानावरती येतात आणि थेट PNP चषकाचे सामने पाहायला गर्दी करतात. इतकंच नव्हे, शाळांमध्ये सुद्धा बोलतायत की PNP चषक पाहायला मुलांना जायला मिळते किंवा विद्यार्थ्यांना बघायला मिळते. आम्ही कधी जाणार, आम्हाला सुद्धा पाठवलं पाहिजे, आम्हाला ही सुट्टी दिली गेली पाहिजे. बोलूया या गोष्टीकडे येणार आहे मी, पण पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, त्याचं स्वागत करूया. वेलकम 4. पुढे 10 वर्ष मागे जातोय मी. कमलाकर दादले हा एक असा फलंदाज मैदानामध्ये आहे. पार्थ घरत गोलंदाजीला आलाय. पार्थ उत्कृष्ट ॲथलीट आहे. ॲज अ बॉलर या नात्याने त्याने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. आणि कमलाकर दादले सारखा अनुभवी खेळाडू मैदानामध्ये असताना त्याचा कसा कस लागणार हे पाहायचंय. पण एक गोष्ट आहे की पार्थ हा नवोदित अर्थातच खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे असणाऱ्या एनर्जी सोबत बोलावं लागेल आणि कमलाकर दादलेच्या अनुभवासोबत जावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही यंग असता, थोडं वयाचं अर्थातच तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळत असतं, त्यावेळेला तुमचे रिफ्लेक्सेस, तुमची एनर्जी आणि त्याच वेळेला तुमच्या ॲक्शन्स याच्यामध्ये ती मैदानामध्ये एक एनर्जी दिसून येते. आणि म्हणूनच मग स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी या अशा यंग ब्लडनं एकत्र आणलं जातं आणि मला वाटतं त्या पद्धतीने काम करावं लागेल आता सासवणे संघाला. कारण कमलाकर दादले विरुद्ध सासवणे हा सामना काही नवीन नाहीये किंवा आपण थोडंसं वेगळ्या अर्थाने जाऊ. कमलाकर दादले कुठून येतो? नवगाव क्रिकेटमधून येतो. एकेकाळी नवगाव क्रिकेटला क्रिकेटची पंढरी म्हटलं जायचं. इतकी साऱ्या टीम्स नवगावमध्ये असायच्या, इतके सारे क्रिकेटपटू नवगावमध्ये पाहायला मिळायचे. अलीकडच्या काळात हे क्रिकेटचा फेवरेटिझम बदलला गेला. गावच्या गावे क्रिकेटमध्ये भरपूर योगदान द्यायला लागले, पण कमलाकर दादले आजही नाव टिकून आहे, तेच मैदानात दाखवतोय. सजागता असायची. मुंबईचा गोलंदाज असो, पुणेचे गोलंदाज असो, डायरेक्ट हिट जरूर झाली, अपील झालं, अपील फेटाळून लावण्यात आलं आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करण्यात सुद्धा आलं. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या. पण पंचांनी म्हटलंय की चला तिसऱ्या पंचांकडे जाऊया. थोड्या अंशी का होईना दोन्ही संघांसाठी सामना महत्त्वाचा आहे आणि अशा वेळेला तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाणार.
फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला सासवणे संघ जो सन्माननीय सरपंच संतोषजी गावंड यांनी पुरस्कृत केलेला आहे तो संघ मैदानामध्ये यावेळेला क्षेत्ररक्षण करतोय. आणि कमलाकर दादलेच्या विरुद्ध काही प्लॅन्स मैदानामध्ये घेऊन आलाय. गेम प्लॅन किती असावे याबाबत तुम्ही कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे काही इंटरव्ह्यू तुम्हाला ऐकायला लागतील. यूट्यूबला गेल्यानंतर अशा काही गोष्टी तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये सहज उपलब्ध आहेत. म्हणजे एक जमाना होता की लायब्ररीमध्ये जावं लागत होतं, तुम्हाला ती पुस्तकं शोधावी लागत होती, त्यातला पान नंबर कुठला असेल, त्यातला चॅप्टर कुठला असेल, म्हणजे धडा कोणता असेल, त्यातून कोणते अर्थातच माहिती मिळवायची आहे, त्याच्यासाठी खूप सारी पुस्तकं वाचावी लागत होती. आता हे काम सोपं झालेलं आहे. इन्फॉर्मेशन्स खूप आलेली आहे, पण इन्फॉर्मेशन इज नॉट इक्वल टू नॉलेज. मला वाटतं नॉलेज जर हवं असेल ना तर त्याच्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल, त्याला डिसिप्लिन आणि त्याच्या सोबत कन्सिस्टन्सी या दोन गोष्टी आणाव्या लागतील, तेव्हा ते आलेल्या इन्फॉर्मेशनला तुम्ही नॉलेजमध्ये कन्वर्ट करू शकता. उळव्या मैदानाकडे जिथे पार्थने 11 धावा खर्च केल्यात आणि आता विजय घाणेकर समोर आहे. विजयसाठी हा चेंडू, पहिला चेंडू पार्थने थोडासा ऑफ कटर चेंडू टाकला होता, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. पार्थच्या शैलीला अर्थातच या पद्धतीने कौतुक करावं लागेल. तो या षटकामध्ये 2 चौकार जरूर आलेत पण विकेट आली नाही, याबद्दल थोडा निराश असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 11 धावा धावफलकावरती लागल्यात आणि सामना जिंकण्यासाठी जेव्हा आवश्यकता आहे 24 चेंडूमध्ये 35 धावांची, तेव्हा ती गोलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल. 24 चेंडूमध्ये 35 धावा, मग हे समीकरण कसं जावं? म्हणजे साधारण प्रति षटकामध्ये आपण म्हणू शकतो 8 साडेआठच्या धावगतीने जावं, म्हणजे एखादा षटकार किंवा 2 चौकार आले तरी चालू शकतात. एकीकडे आझाद 11 कुरुळ संघाची फलंदाजी आपल्याला माहिती आहे, कमलाकर दादलेच्या बॅटिंगमधले अर्थातच स्ट्रोक सुद्धा आपण जाणतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय स्वर्गीय भाऊंच्या अर्थातच स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कुरुळचे माजी सरपंच प्रकाश काका त्या ठिकाणी उपस्थित आहेत, एकनाथजी नाकवा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, रुबिन काका साखरकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हे व्यासपीठावरती उपस्थित असणारी आमची सर्व मंडळी आहेत, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ज्यांनी कित्येक वर्ष अर्थातच सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असणारी ही सर्व मंडळी. कमलाकर दादलेला आपण पाहतोय ना, कमलाकर दादले ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स देतो मैदानामध्ये तो नेहमी पाहण्यासारखा असतो. मी कमलाकर दादले बॅटिंगला आल्यानंतर एक वाक्य फार पूर्वी असं म्हणायचो, कमलाकर दादलेचा एक ॲटिट्यूड आहे, एक तर बॉल तरी सीमारेषेच्या बाहेर, नाही तर मी तरी सीमारेषेच्या बाहेर. आज मात्र कमलाकर दादले म्हणतोय नाही, मी मॅच घेऊन खेळणार. पाहायचं आहे मॅच घेऊन खेळण्याचा हा ॲटिट्यूड प्रणय बॉन्ड मैदानात कितपत सार्थ करून दाखवतोय. हा चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कमलाकर बाद होऊन परतणार पाऊलांमध्ये. समीकरण आजही तेच आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचत नाहीये, पण कमलाकर दादले सीमारेषेच्या बाहेर जरूर जाणार. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. याच दरम्यान पुरोगामी युवक संघटना सांगोलाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख, कोंडीबा होनमाने, भगवानजी होनमाने आणि पुकळेजी या ठिकाणी सन्मान करतील ताईंचा. आणि बघा ताईंना या ठिकाणी फेटा घालण्यात येतोय. सांगोल्याच्या पुरोगामी संघटनेची ही सर्व मंडळी मानाचा फेटा ताईंना त्या ठिकाणी परिधान करत आहेत. प्रत्येक विभागाची एक खासियत असतं, प्रत्येक विभागाचा एक वेगळी भाषा असते, प्रत्येक विभागाच्या पाण्याची चव निराळी असते आणि प्रत्येक विभागाच्या पेहरावाची अर्थातच निशाणी सुद्धा वेगळी असतं. रंग वेगवेगळे असतील पण आत्मीयता, भावना आणि त्याच वेळेला माणसं जोडण्याची कला ही आज आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय सौ चित्रलेखा ताई सुद्धा त्या ठिकाणी हा सन्मान स्वीकारतायत आणि हा त्यांनी दिलेला शाही फेटा या वेळेला आपल्या डोक्यावरती ज्या वेळेला तो फेटा सजवला जातोय त्याचा स्वीकार सुद्धा करतात. हा सन्मान ताईंच्या त्या कार्याचा आहे, ज्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे, ज्या कार्यामध्ये त्यांनी शैक्षणिक ज्ञानगंगा जी आहे ती घरोघरी पोहोचवण्याचं कर्तव्य बजावत आहे, एक जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलेलं आहे. अशा सौ चित्रलेखाताई पाटील यांचा सन्मान केला जातोय आणि इथे मैदानावरती एक आणखीन चौकार पाहायला मिळतोय. हा मानाचा फेटा ताईंना या ठिकाणी देण्यात आला आणि त्याच वेळेला ताईंनी सुद्धा त्याचा सरळ मनाने स्वीकार केलाय. त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी पुरोगामी युवक संघटना सांगोलेचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख, कुंडीबा होनमाने, पुकळेजी, भगवान होनमाने यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया. वळूया मैदानाकडे.
जिथे धावफलकावरती धावसंख्या 21 चेंडूमध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. हे सर्व सहकारी आहेत. सांगोला म्हटलं की पहिलं नाव येतं ते अर्थातच स्वर्गीय अर्थातच गणपतराव देशमुख साहेबांचं. कारण ज्या माणसाने आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने एक आयुष्य पणाला लावलं, माणसाने किती साधं असावं. आमदार कधी एस टीने गेलेले पाहिलेत? नसेल पाहिलेत. पाहायचे असतील तर डॉक्टर गणपतराव देशमुख यांना तुम्ही बघा. स्वर्गीय गणपतराव देशमुखांनी काय रेकॉर्ड केला? तब्बल 55 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे निवडून आले, सलग निवडून येण्याचा इतका भीमपराक्रम कोणी करावा तर अर्थातच गणपतराव देशमुख यांनी करावा. आणि म्हणूनच आम्ही सन्मान करतो त्या कार्याचा, आम्ही सन्मान करतो त्या कर्तृत्वाचा, आम्ही सन्मान करतो त्या अभिमानाचा. आणि गणपतराव देशमुख यांच्या महतीला या ठिकाणी आम्ही मानाचा मुजरा करतो. धावफलकावरती एक गडी बाद 18 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि याच दरम्यान पनवेलचे माजी नगराध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे नेते सन्माननीय जेम म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. PNP चषक 2024च्या या व्यासपीठावरती सन्माननीय जेम म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेलचे सर्व नामवंत मंडळी आहेत, उद्योजक जगतातली मंडळी सुद्धा त्यांच्या समवेत या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहेत. आणि मराठी माणसाने, आपण म्हणतो ना की मराठी माणसाने केवळ नोकरी करावी हे मीच थोडंसं बाजूला ठेवून मराठी माणसाने उद्योजक कसं बनावं या पद्धतीचे खऱ्या अर्थानं ज्यांनी पायंडे घालून दिले अशा उद्योजक जगतातील एक मोठं नाव ते म्हणजे जेम म्हात्रे साहेबांचं. त्यांचंही या ठिकाणी त्यांच्यासह आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि वळतोय सीमारेषेवरती आलेल्या या षटकाराकडे आणि DJ मास्टरकडे सुद्धा. 18 चेंडू येणं बाकी आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. काय फटका खेळला होता या वेळेला फलंदाज विजय घाणेकर याने. मैदानामध्ये सीमारेषेच्या बाहेर जाणारा विजय घाणेकरची जी नजर आहे ना, ती आपण म्हणतो ना की ज्या पद्धतीने एखादा शिकारी टपून बसलेला असतो शिकार करण्यासाठी त्या पद्धतीचे. सन्माननीय प्रशांत शेठ सुद्धा आपल्या हलक्या फुलक्या अंदाजामध्ये या स्पर्धेच्या 4ही दिवस ते उपस्थित आहेत. सकाळपासून ते उपस्थित असतात आणि अगदी रात्रभर ते सामन्याचा आनंद लुटत असतात. प्रत्येकाच्या समवेत या ठिकाणी चर्चा करत असतात. ज्या ज्या ठिकाणी आपापली जबाबदारी पार पाडता येईल अशा ठिकाणी प्रशांत शेठ महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या सर्वांचं या ठिकाणी आपण प्रशांत शेठ यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देऊया. राज धारवे आलाय गोलंदाजीला. हा चेंडू राज धारवेचा पहिलाच या वेळेला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळला जातोय. पंचांचा इशारा येतोय. हा सणसणीत चौकार. चौतीस धावा धावफलकावरती लागल्या. 17 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक फटका मोठा पाहायला मिळतोय. आझाद 11 कुरुळ संघ आता मैदानामध्ये हळूहळू अवधूत पाटील यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणतोय. कारण परत एकदा त्यांना अक्षय हॉटेल संघासोबत मला वाटतं सामना करावा लागेल. म्हणजे मैत्रीपूर्ण लढतीकडे जावं लागेल. म्हणजे शेवटी परत तेच पार्टी कोण देणार, शेवटी तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण अजूनही क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, त्याच्याकडे यावं लागेल. दोन 2.2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती. 2.3 षटकांचा, सॉरी, 15 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 36 धावा धावफलकावरती लागल्यात.
राज या वेळेला गोलंदाजी करतोय, पण कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजाचं. नितीन भुरे जो गोलंदाजी सुद्धा उत्तम करतो, विजय घाणेकरला आज साथ देतोय. त्याला माहिती आहे की मैदानामध्ये एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीचा मार्ग अंगीकारावा लागेल. आणि किंबहुना आज मैदानामध्ये खेळत असताना 2.4 षटकांचा जेव्हा खेळ संपलेला आहे, आपल्याला सामना जिंकण्यासाठी काय करायचंय तर फार काही मोठ्या धावा बनवायच्या नव्हत्या. 46 धावा बनवायच्या होत्या. सामना 5 षटकांचा आहे. अशा वेळेला संघाला स्थिर स्थावर अशा पद्धतीनं कुणीतरी मैदानात थांबणं गरजेचं होतं. बघा, प्रत्येक वेळेला आक्रमकता महत्त्वाची नसतं. आक्रमकता आवडते, प्रत्येकाला ती आवडते, परंतु आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो असं मी म्हणत नाहीये. क्लाइव्ह लॉईड म्हणालाय, महेंद्रसिंग धोनी म्हणालेला आहे, दी ग्रेट सचिन तेंडुलकर सुद्धा म्हणालाय. मग शेवटी आपल्याला काय आवडतं? मॅच फिनिश करणारे क्रिकेटपटू आवडतात ना. युवराज सिंगला कोण म्हणजे युवराज सिंगला कोण पसंत करत नाहीये? तुम्हाला माणूस भेटणार नाही, कारण युवराज सिंग सगळ्यांना आवडतो. मायकल बेवनला ज्यांनी पाहिलाय ना, ते म्हणतील मायकल बेवन सारखा क्रिकेटपटू जन्म होऊन गेला नाही. अशा पद्धतीने तो मॅच फिनिश करायचा. मॅच फिनिश करणारे क्रिकेटपटू सर्वांना आवडतात. महेंद्रसिंग धोनीचे फॉलोअर्स का वाढले? कारण महेंद्रसिंग धोनी मॅच फिनिश करण्याची क्षमता ठेवायचा. मिडल इथे आपण पाहिलं ना तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती आल्यात. सामना जिंकण्यासाठी केवळ 6 धावांची आवश्यकता असेल. आणि अवधूत पाटील पुन्हा एकदा थोडे खुश झालेत आणि मला वाटतं आता बाजूला जाऊन आनंद पाटील यांच्या बाजूला जाऊन बसले सुद्धा असतील ते. आता थोडं कॅमेरामन यांना मी विनंती सुद्धा करेन की डगआउटमध्ये दाखवा जर तिथे उपस्थित आहेत का. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा आपण पाहतोय, डौलाने फडकतोय आणि म्हणतोय येणारा वेळ शेतकरी कामगार पक्षाचा आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचताना 1 गडी बाद 40 धावा. ही स्पर्धा यशस्वी करताना PNP चषक 2024च्या या व्यासपीठावरती आपण अनेक साऱ्या मान्यवरांना पाहतोय. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ज्यांनी कित्येक वर्ष सामाजिक कार्यामध्ये आपलं एक बहुमूल्य योगदान दिले असे अर्थातच पनवेलचे माजी नगराध्यक्ष, एक मराठी उद्योजक या नात्याने जेम म्हात्रे साहेब त्या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत इतरही मान्यवर मंडळी व्यासपीठावरती उपस्थित झालेत. वळूया या षटकाकडे जिथे निमेश आलाय गोलंदाजीला. 12 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. अलीकडच्या काळामध्ये आपण हे उलटं बोलतो, बरोबर आहे ना? 6 मध्ये 12 बोलतो, पण आता 12 मध्ये 6 ऐकायची सवय सुद्धा ठेवा. काही वेळेला सवय करावी लागतं. बघा, काही आपण म्हणतो की मी याचा ऐकत नाही, मी त्याचा ऐकत नाही, मी कधी कोणाचंच ऐकून घेणार नाही, पण ऐकून घ्यायची सवय ठेवावी लागतं. बरं असतं ते. वळूया मैदानाकडे जिथे अर्थातच शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेलाय. सहजगत्या 1 धाव पूर्ण होणार आहे. आझाद 11 कुरुळ संघ सामना जिंकल्या वाचून सोडणार नाहीये असंच त्यांनी ठरवलेलं आहे. कारण त्यांनी आता ठरवलं की अक्षय ऑटो संघाला भिडायचंच आणि पुढच्या वेळेला काय जे असेल त्याचा निकाल मैदानामध्ये लावायचा. पण इथे जेव्हा आता सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 10 चेंडूत 4 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळला जातोय. येस इट इज. सामना जिंकतोय आझाद 11 कुरुळ. मनपूर्वक अभिनंदन. आणि अवधूत पाटील यांचे एक्सप्रेशन बघा, बरंच काही सांगून जाणाऱ्या, हाताची घडी सोडणारी आणि भावमुद्रा विजयाची दाखवून देणारा. जिंकलोच. अभिनंदन अवधूतजी पाटील, मनपूर्वक अभिनंदन संपूर्ण संघाचं. आणि विनंती करेन चला टॉससाठी या मित्रांनो, टॉससाठी यायचं आहे.